गुहागर मतदारसंघात सगळ्या ठिकाणी त्याला पराभव समोर दिसतोय आणि म्हणून तो कुत्र्यासारखा भुंकायला चालू झालाय. डाव्या पैसा भिसा काय बरं रामदास भाईचा पैसा घेऊ नका हो. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. खरं मी इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही. कुत्ते तो भोंकते आहे, हत्ती आपली चाल चलता है की ह्याची मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते दिवस काम करतात आणि पैसे कमवतात. याची बायको त्या भक्ताकडे नेहमी जायची. त्या संपूर्ण घराण्यामध्ये कुणी कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही. कशाला घेतील? तू एका बापाचा असेल तर फुंकून दाखव. हा बाया नाचवत होता, बरोबर आहे. हा छमछम छमछम करत होता आणि तो छमछमचा पैसा आला की तो उडवायचा. लाज नाही वाटत तुला? त्याचं नाव रामदास आहे, लायकीचं आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि लोकांच्या आई बहिणी काढत असतो. यादव आता याचा तोल गेलेला आहे. त्याच्या पायाखालची जमीन वाळू घसरलेली आहे. गुहागर मतदारसंघात सगळ्या ठिकाणी त्याला पराभव समोर दिसतोय आणि म्हणून तो कुत्र्यासारखा भुंकायला चालू झालाय. मी एवढंच म्हणेन, कुत्ते तो भोंकते आहे, हत्ती आपली चाल चलता है. अशा भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला मला वेळ कुठं आहे? ह्या भास्करला हा ऐसान फार्म हाऊस आहे. याला शिवसेनेमध्ये 95 सालामध्ये तिकीट मी द्यायला लावली. याला शिवसेनेमध्ये देखील मी आणला आता. पण हा ऐसान फार्म हाऊस आहे. हा ज्या थाळीत जेवतो तिथंच हा छेद करतो, अशी याची अवलाद आहे. हा स्वतः काळ्या विद्या करतो. माझ्या गावच्या बहुतेक डोंगरामध्ये एक भगत होता, विष्णू भगत. याची बायको त्या भक्ताकडे नेहमी जायची आणि गाडी माझ्या घरासमोर उभी करून ठेवायची खाली आणि चालत जायची होती. आणि हा दुसऱ्याला म्हणतो हा काळ्या मिरच्या आणि काय असं ते भगतगिरी काळी विद्या, हे सगळे धंदे ह्याचे आहेत. म्हणून मी त्याला काल सांगितलं होतं, तू एका बापाचा असेल तर प्रूफ करून दाखव. रामदासांनी मी काळी विद्या केली म्हणून. त्यांनी मीडियामध्ये खोटं सांगितलं की मी त्यांच्या घरी जाऊन बघितलं. याची हिंमत आहे का रामदासांच्या घरी यायच्या आतमध्ये वाकून बघायची? हा गेला असं का परत? वापस गेला असं का? आणि मग खोटा बोल पण भेटून बोल. अशा पद्धतीनं फक्त रामदासांची बदनामी करण्याचं काम एकल मी त्याच्यात चाललंय. लोकांना आता कळलंय हा कुत्र्यासारखा पिसाळलेला आहे, याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे, याचा मेंदू सडलेला आहे आणि मग ह्याला चांगल्या डॉक्टरची गरज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कशाला आणलं इथं? कधी आलं हे पार्सल? आलं कधी? आता निवडणुका लागल्यावर ना. या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपली कधी? 2022 साली. ते जे उमेदवार अण्णा कदम आहेत ते आले कधी? 2026 साली, बरोबर आहे. जर इथं ओपन नसती पडली सीट तर आले असते काय होते? मग काय तुमच्या प्रेमाखातर ते आले? तुमची सेवा करायला आले? तुमचा विकास करायला आले? अहो स्वतःच्या स्वार्थाकरता आले. का दापोलीमध्ये का घेऊन गेले नाही रामदास कदम? त्याला दापोलीमध्ये घेऊन जायला पाहिजे होतं. तुमच्या पोराचा मतदारसंघ तिकडे आहे ना, तिकडे घेऊन जायला पाहिजे होतं. पण त्यांना माहिती आहे तिकडं काय आणि इकडं काय. भावाचा सुपडा साफ होणारच आहे. सुपडा साफ होणारच आहे. होणार आहे का नाही होणार आहे? करणार ना. डाव्या पैसा भिसा काय बरं रामदास भाईचा पैसा घेऊ नका हो. त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. खरं मी इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही. सारखा तो माझ्याबद्दल बोलतोय. परवा भरणा नाक्यामध्ये गेला, तिथं माझ्या अरे तुरे करत नाही, पण मी आता त्याला अरे तुरेच करणार. करू ना का नको करू? भरणा नाक्यामध्ये गेला, तिथं भाषण केला आणि माझ्या मुलांच्यावर बोलायला लागला. काय बोलला? की ह्याची मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते दिवस काम करतात आणि पैसे कमवतात. माझी मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात, मेहनत करतात, उन्हा तानामध्ये उभं राहतात. रस्त्यावर डांबराचा स्प्रे मारायचा असेल तर माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असलेला पोरगा आपल्या हातामध्ये गन घेऊन रस्त्यावर स्प्रे मारतो. चूक करतो? मी तुझ्यासारखा आमदार झालो, मंत्री झालो, पण पावसाळ्यात एकदा शेतीचा नांगर धारा गेल्यानंतर मी नांगर धरतो. मी काय चूक करतो? मी चूक करतो काय? आमच्या संपूर्ण घराण्यामध्ये कुणी कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही. कशाला घेतील? अरे हप्तेखोर तुम्ही. इकडची सभा मोठी आहे की तिकडची मोठी आहे मला माहित नाही. सगळं जिथं बोलतो तिथं प्रॉब्लेम होईल.
कारण एक भाषण मला रामदास कदमासारखं दुसऱ्या ठिकाणी सारखं सारखं करायची सवय नाही. आणि म्हणून तुम्ही हप्ते खाता. आणि दुसरी गोष्ट, बायानो याचे पैसे घेऊ नका. आणि तुम्ही पण बाबूरावांनो घेऊ नका. आत्ताच सांगतो कसे पैसे कमवला ह्यानं. हप्ता मारता हप्ता तर आहेत, पण स्वतःच्या पत्नीच्या नावानं असलेल्या बारमध्ये. ती माऊली कोणाच्या आगीत नाही, दुगीत नाही, कशातही कुठेही नसते. तिच्या नावानं जो बार आहे, त्या बार मध्ये हा काय करत होता माहितीये का तुम्हाला? हा बाया नाचवत होता, बरोबर आहे. हा छमछम करत होता. आणि तो छमछमचा पैसा आला की तो उडवायचा. लाज नाही वाटत तुला? आणि पोर सुद्धा तीच टीका करतो. अरे होय, आम्हाला अभिमान आहे, आम्ही कष्ट करून, मेहनत करून, राबून जे पैसे आम्ही कमवतो ते आमच्या घामाचे कमवतो, हरामाचे कमवत नाही. उठ सूट आपलं आमच्यावर बोलायचं, आम्ही दुर्लक्ष करतो. देवेंद्रजी काय माणूस आहे की साला कोण आहे काही समजत नाही. वास्तविक एवढ्या वेळा आमदार म्हणून निवडून गेला, इतके वर्ष आमदार राहिला, पक्षाचा नेता राहिला. प्रत्येकानं आपल्या मानात राहायला पाहिजे का नाही? बंगाली बाबा आपल्या मानात राहिलं पाहिजे. आपण दुसऱ्यावर काय बोललं नाही पाहिजे. कधी कधी मोठ्या माणसाने आपल्यावर कोण बोलला तरी आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. तर आपला मोठेपणा टिकून राहतो. पण ह्याला विकृती आहे मला वाटतं. ते केशवराव भोसले वारले, ते केशवराव तेव्हा वाटतील ते ह्याच्यावर बोलायचे की नाही बोलायचे? हा पण त्यांच्यावर बोलायचा, ते पण बोलायचे. मी ह्या रामदास भाई ना, काय जर तुम्हाला वाईट वाटलं, ह्यांच्यावर त्यांचं भारी प्रेम आहे. बिचारला लय त्रास दिला. आणि म्हणून ते बोलायचे, रामदास भाई बोलायचे. नंतर आता माझे बरेचसे मित्र तिकडे गेले, बरोबर आहे. माझे मित्र संजयराव कदम काय बोलायचे ते तुम्हाला माहितीच आहे. शशिकांत चव्हाण त्यांना सोडून गेले होते, ते पण त्यांच्यावर काय बोलायचे ते पण तुम्हाला माहिती आहे. शंकर कांगणे कधी इकडे येतात, संध्याकाळी तिकडे जातात, सकाळी इकडे येतात, इकडे आली की काय बोलतात, संध्याकाळी तिकडे गेली की काय बोलतात, हे सर्वांना माहिती की नाही? तुम्हाला माहिती आहे की नाही? कोण या माणसावर बोललं नाही हो? अरे आपण एवढ्या पदावर गेलो, आपला मान हा आपण राखायचा असतो. मान हा बांधवानो भगिनीनो मागून मिळत नसतो, तो आपल्या वागण्यानं आपण मिळवायचा असतो. लक्षात ठेवा. हा कुठेही गेला की नुसता दुसऱ्याच्या नावानं शिव्या. तू त्या ठिकाणी बाया नाचवतोस, छमछमदास, माहित आहे का नाही? त्याचं नाव रामदास आहे, लायकीचं आहे. आणि एवढ्या पदावर गेलेल्या माणसानं माना सन्मानात राहिलं पाहिजे. पण एक म्हण आहे ना, गाढवाला गुळाची चव काय, त्यातला प्रकार ह्याचा आहे. गाढवाला गुळाची चव कळणार नाही, त्याला उकिरडच फुंकलं पाहिजे. तसं चांगले विचार मांड, चांगली भाषणं कर, काहीतरी थोरा मोठ्यांचं चरित्र वाच, त्याच्याबद्दलचे दाखले समोरच्या लोकांना दे. शिवाजी महाराजांची उदाहरणं दे. शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि लोकांच्या आई बहिणी काढत असतो. जाणार आहे संध्याकाळी लोट्यामध्ये. ती अरुणाताई आमरे आमची एवढी सत्शील बाई, सज्जन बाई, अतिशय मर्यादशीर बाई, घरंदाज बाई, तिला काल काय वाटेल ती शिवी यांनी जाहीर सभेत दिला. वाटेल ती शिवी का? तर ती तुमच्याबरोबर आली नाही म्हणून. अरे तुम्ही आहात तरी कोण? त्या बाईला वाटेल ती शिवी कशी देऊ शकता? तुम्हीच काय तेवढं लोकांना मोठं केलं काय? आता बाळासाहेबांनी तुम्हाला मोठं केलंच ना, तरी त्यांना तुम्ही सोडून गेलातच ना. कुठल्या तोंडाने बोलता तुम्ही? पण वाटेल ती शिवी द्यायची, वाटेल ते बोलायचं. ह्याला मी अमुक केलं, त्याला मी तमुक केलं, असं बांधवानं भगिनीनं नसतं. आपल्याला सुद्धा कोणीतरी मोठं होण्याकरता हात दिलेला असतो. लक्षात ठेवा. आज आपण मोठेपणी चालायला लागतो, पण ज्या वेळेला आपण रांगत असतो, आपण ढोकऱ्याने जात असतो, आपल्याला उभं राहायचं असतं, लहान बाळाला त्याला पाऊल चालायचं असतं, त्यावेळेला कुणीतरी त्याच्या करंगलीला आधार द्यावा लागतो. त्याच वेळेला तो चालायला शिकतो. हे लक्षात ठेवा.